लग्नात बूट लपवणं ही एक गोड परंपरा आहे। नवरीच्या बहिणीनं नवरदेवाचा बूट लपवायचा, नवरदेवानं तो पैसे देऊन सोडून घ्यायचा। पण जालन्यात मात्र या परंपरेनं भलतंच वळण घेतलंय। इथं नवरीच्या बहिणींनी बूट काय लपवला, थेट युद्ध सुरू झालं। ज्या मंडपात अक्षता पडणार होत्या तिथं खुर्च्या उडाल्या। लग्न मंडप सनई चौघड्यांचा आवाज घुमत होता। नवरी नवरदेव बोहल्यावर चढण्याची तयारी करत होते, पण तितक्यात बूट नावाचा बॉम्ब फुटला आणि लग्न मंडपाचं रूपांतर रणांगणात झालं। लग्नामध्ये बूट लपवणं हा सासरच्या आणि माहेरच्या मंडळींमधील एक मजेशीर खेळ। या खेळातून आनंद, थट्टा मस्करी आणि नात्यांमधील ओलावा वाढतो, असा आजवरचा शिरस्ता आहे। मात्र जालन्यातील अंबड शहरात याच कारणावरून चक्क रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नवरदेवाचं बूट लपवण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही बाजूचे वराडी एकमेकांना भिडले आणि बघता बघता लग्न मंडपाचं रूपांतर युद्धभूमीत झालं असं की विधींच्या दरम्यान बहिणीबाईंनी नवरदेवाचा बूट लपवला। विधी संपले, नवरदेवानं बूट मागितला, पण व्यवहार काही जमेना। सुरुवातीला 100-500 रुपयांवरून सुरू झालेली चर्चा थेट इगोवर गेली। मग काय शब्दाला शब्द लागला, शिव्यांची लाखोली वाहिली गेली आणि मग सुरू झाला खुर्ची फेको कार्यक्रम। लग्नाच्या जेवणाआधीच इथं प्रसादाचं वाटप सुरू झालं। वराडी मंडळी ज्या हातानं गुलाबजाम खाणार होते त्याच हातानं एकमेकांचे कॉलर धरू लागले। मिळालेल्या माहितीनुसार अंबड शहरात विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता। लग्नाचे विधी सुरू असताना परंपरेप्रमाणे नवरीकडील मुलींनी नवरदेवाचे बूट लपवले। विधी संपल्यानंतर जेव्हा बूट परत करण्याची वेळ आली तेव्हा बूट देण्या घेण्याच्या व्यवहारावरून किरकोळ वाद सुरू झाला। सुरुवातीला हा वाद केवळ थट्टा मस्करीचा भाग वाटत होता, मात्र दोन्ही बाजूंनी शब्दाला शब्द वाढत गेला। दोन्ही मंडळींकडून अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येत होता। या किरकोळ वादाचं रूपांतर काही क्षणात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीत झालं। वातावरण एवढं तापलं की दोन्ही बाजूचे वराडी एकमेकांच्या अंगावर धावून गेले। लग्न मंडपात असलेल्या खुर्च्या, पाण्याचे जार आणि जेवणाच्या ताटांची फेकाफेक सुरू झाली। लग्नासाठी आलेले पाहुणे जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले। विशेष म्हणजे हा राडा थांबवण्यासाठी काही ज्येष्ठ मंडळींनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेल्या तरुणांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही। या हाणामारीत काही लोक किरकोळ जखमी झाले। ज्या मंडपात मंगलाष्टकांचे सूर घुमत होते तिथे एकमेकांना धमकावण्याचे आणि मारहाणीचे आवाज ऐकू येऊ लागल्यानं परिसरात खळबळ उडाली। बिचारा नवरदेव एका पायात बूट आणि दुसऱ्या पायात मोजा अशा अवस्थेत हा राडा बघत बसला होता। शेवटी कोणाला तरी सुबुद्धी सुचली आणि शंभर रंबर घुमला। अंबड पोलीस जेव्हा मंडपात आले तेव्हा वराड्यांची पळता बोईतोडी झाली। जे वाघासारखे डळकाळ्या फोडत होते ते पोलिसांच्या गाडीत शेळी बनून बसले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि वाद घालणाऱ्या प्रमुख व्यक्तींना ताब्यात घेतलं। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रार देण्याची तयारी दर्शवली। सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग आणि मारहाण केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय। आयुष्यभराच्या गाठी बांधण्यासाठी एकत्र आलेल्या दोन कुटुंबांमध्ये अशा प्रकारे क्षुल्लक कारणावरून वाद होणं हे दुर्दैवी मानलं जात आहे। सोशल मीडियावरही या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून एका बुटासाठी लग्नाचा इतका मोठा राडा असा सवाल नागरिक विचारतात। सध्या अंबड पोलिसांनी या प्रकरणी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून लग्नातील या विचित्र राड्याची चर्चा संपूर्ण जालना जिल्ह्यात रंगली आहे। तर मंडळी, लग्न हे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबांचं मिलन असतं, पण जालन्यातल्या या घटनेनं सिद्ध केलंय की कधी कधी बूट हा लग्नापेक्षा मोठा ठरू शकतो। साळींनी बूट मागितला तर द्यावा, नाहीतर किमान बूट मार खाण्यापेक्षा शांत राहावं असा धडा आता या वराड्यांना मिळाला असेल। तुर्तास या लग्नाची चर्चा आता साता समुद्रापार नाही, पण पोलीस डायरीत नक्कीच पोहोचली आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।